मंडळी, राज्यभरात उष्णतेची लाट आली आहे आणि यामुळे उष्माघाताचा सुद्धा धोका वाढलाय। तर अशा कडक उन्हात स्वतःला उष्माघातापासून कसं वाचवायचं यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात। पहिला म्हणजे पाणी पिणं। तहान लागलेली नसली तरीही भरपूर पाणी प्या। बाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत ठेवायला विसरू नका। यासोबतच लिंबू सरबत, ताक किंवा नारळ पाणी सुद्धा घ्या। यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स टिकून राहतात। दुसरं म्हणजे दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा। बाहेर जावंच लागलं तर सुती आणि हलके कपडे वापरा। डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा। डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेस नक्की लावा। लक्षात ठेवा, जर तुम्हाला चक्कर येणं, मळमळणं किंवा डोकं दुखणं अशी उष्माघाताची लक्षणं जाणवली तर लगेच थंड सावलीत बसा आणि यावर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या। तसंच उन्हाळ्यात जड आणि तेलकट जेवण टाळा, हलका आहार घ्या। उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे आणि कुटुंबाची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे। त्यामुळे हायड्रेटेड राहा। तशीच ही माहिती आपल्या मित्रमंडळी आणि कुटुंबियांना शेअर करा। अशाच माहितीसाठी पुढारी न्यूजला फॉलो करा। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।